नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल, जरांगेंचं अंतरवालीमध्ये जंगी स्वागत। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल, संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगलीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात हंटर मोर्चा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी मोर्चा। आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा, सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेल प्रमुखांना पत्र, समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन। नजीब मुल्लांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती, कळवा मुंब्र्यामधून नजीब मुल्ला निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान, नाशिकमध्ये महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार आणि एकमेकांविरोधात आता रिंगणात। हिंगोलीच्या कळमनुरीमधील अनेक मुस्लिम बांधवांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश, जिल्हाप्रमुख गोपीऊ पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश। नाशिकच्या मनमाडमध्ये शिक्षक मतदारसंघाचे पैसे वाटण्याच्या तयारीत असणारे दोघे ताब्यात, मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाची कारवाई। मनमाडच्या गणेशनगर भागामधील एका बंगल्यात वाटले जाणार होते पैसे। नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन, सुरगाव परिसरामधील प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आहे मागणी। भुसावळच्या दीपनगर प्रकल्पात कामगारांना कायमस्वरूपी भरती करा, मागणीनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचं आंदोलन। सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते बेमुदत संपाच्या तयारीत, ऐन पेरणीच्या दिवसामध्ये खत दुकानं बंद ठेवल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील हरेगाव फाट्यावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको, दूध भेसळीचा कायदा कठोर करावा, दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। नांदेड महानगरपालिकेत दिव्यांगांकडून ठिय्या आंदोलन, शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप, शासन निर्णयाची पालिकेनं तातडीनं अंमलबजावणी करण्याची दिव्यांग कृती संघर्ष समितीची मागणी। संभाजीनगरमध्ये घरमालकांचं रात्रभर पावसामध्ये आंदोलन, करार संपला तरी भाडेकरू जागा सोडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्याचं आंदोलन, MIDC पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात लातूरमधील शिक्षक संजय जाधवला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, लातूर नीट प्रकरणामध्ये CBIकडे जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात, 5 जुलैला केंद्रीय पथकाकडून घनकचऱ्याची पाहणी, त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षणाचं मूल्यांकन केलं जाणार आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, तर किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील 3 दिवस पाऊस पडेल, हवामान विभागाचा अंदाज आहे। निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, कांदा चाळीत पाणी शिरल्यानं साठवलेला कांदा भिजला, शेतकरी चिंतेत। भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला, परिसरात राहिलेल्या पेरण्यांना सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, 1 जूनपासून आजपर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद, आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। बीडच्या पर्ले तालुक्यात 71% पेरण्या पूर्ण, तालुक्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड। नांदेड जिल्ह्यात 38% पेरण्या पूर्ण, मात्र पेरणीनंतर पावसात खंड पडल्यानं आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 10 ते 15 दिवसांपासून पावसाची दांडी, पावसानं दडी दिल्यानं शेतकरी चिंतेत, तालुक्यात कापूस आणि इतर पिकांची लागवड। बीड जिल्ह्यात यंदा 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड, आता गोगलगायींमुळे पिकांना फटका, शेतकरी चिंतेत। अहमदनगर जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या रखडल्या, तर भंडारदरा आणि निळवंडे धरणानं तळ गाठलाय, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। परभणीच्या पूर्णा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक, महानगरपालिका कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादांना पुन्हा एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ द्या, सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांची प्रतिक्रिया। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी, अंगारकी चतुर्थी निमित्त विविध फुलांनी आकर्षक सजावट। अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरात सकाळपासून गणेश भक्तांची गर्दी, मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी, दर्शनासाठी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या मोठ्या रांगा।
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. शुक्रवारी पालखीचं देहूहून पंढरपूरकडे आता प्रस्थान होणार आहे. बीडच्या आष्टीत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 24वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बीडमधील परळी वैजनाथच्या दक्षिणमुखी श्री गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांकडून पूजा. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू. भक्तिसागर परिसरात 7 ते 8 लाख भाविकांच्या राहण्याची सोय होणार. शनी शिंगणापूरमध्ये उद्यापासून चौथऱ्यावरील दर्शन बंद होणार असल्याच्या बातम्या खोट्या. दर्शन बंद करण्यापूर्वी भाविकांना सूचना दिली जाईल. विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांची माहिती. बुलढाण्यात नियोजित कार्यक्रमानुसार पोलीस भरती सुरू. उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण. 2 जुलैपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार. वाशिम जिल्ह्यात डेंग्यूचे 4 रुग्ण आढळल्यानं प्रशासन ॲक्शन मोडवर. रुग्णांनी थंडी तापासारखा आजार अंगावर काढू नये. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. नाशकात डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असल्यानं आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानासाठी कारणीभूत 3 रहिवाशी सोसायट्यांवर महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई. वाशिम जवळील उड्डाण पुलावर लावलेल्या फलकामुळे संभ्रम. वाशिम आणि पुसदला जाणाऱ्या रस्त्याचा फलक संभ्रम करणारा असल्यानं वाहन चालकांची नाराजी. साताऱ्याच्या आरळे गावात पिता पुत्राची 1,08,00,000ची फसवणूक. अज्ञात फोनवर विश्वास ठेवून बनावट ॲपमधून शेअर्सची खरेदी. सायबर क्राईम शाखेकडून तपास सुरू.